वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स। पहाटेच नितीन पुण्याला जायला निघाले। गुड मॉर्निंग। आज घटस्थापनेची तयारी करावी लागेल आज, आणि आज उपवास असतो सगळ्यांना। आज आपण घराला या आंब्याच्या पानाचं तोरण करून बांधणार आहे। चांगलं असतं म्हणजे घटस्थापनेच्या वेळेस मला वाटतं 9 दिवस अखंड दिवा लावतात। तर तो जो दिवा असतो तो दगडी असतो, पाषाणाचा असतो। तसंच ही पण एक पाषाणाची पंथी आहे, याच्यामध्ये अखंड तेवत अशी ज्योत ठेवून 9 दिवस हा दिवा लावला जातो देवीजवळ। तर छान आहे खूप, पाहू शकता। मला छान वाटलं म्हणून शेअर केलं तुमच्यासोबत। उजव्या बाजूला काय ठेवायचे? कळस। देवाच्या उजव्या बाजूला म्हणल्यावर देवाच्या साईडनं जर बघितलं तर तीच उजवी बाजू येते। हां हां, त्या साईडनं ते कलश ठेवायचा आहे। बरं, आणि पुन्हा ते दिव्याखाली प्लेट आहे वाटतं की। देव उठायच्या अगोदर आम्हाला सगळी तयारी करून घ्यायची होती पूजेची, पण देव उठला आणि त्याची मस्ती चालू झाली आणि आम्ही छान पूजेची मांडणी करून घेतली। खूप जण नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास धरतात। खूप जण धरतात हा उपवास नवरात्रीचा, फक्त फराळ करायची। आज पण आपण फराळाचं बनवणार आहेत, फराळाचे थालीपीठ बनवणार आहेत। ते कसे बनवते ते आपण पाहू। गॅसवरती बटाटे उकडायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत एका बाउलमध्ये उपवासाच्या भाजणीचं पीठ मी काढून घेते। त्यामध्ये एक जिन्नस टाकून घेऊया। मीठ टाकते, नंतर साखर, नंतर दही ॲड करूया। त्याचबरोबर उकडलेले बटाटे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून। ते पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचे छान, आणि 5 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे। 5 मिनटांनी त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट ॲड करून परत ते मिक्स करून घ्यायचे। एक पॅन ठेवायचा, पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप ॲड करते मी। तूप ॲड केलं की त्याच्यावर छोटे छोटे गोळे करून थालपीठाचे ते थालपीठं थापून घ्यायचे आहेत आपल्याला। हे पीठ मळताना मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, दहीच टाकून हे पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे। दही घरचं दही होतं आणि जास्त घट्टसर नव्हतं, पाणीसर होतं, त्याच्यामुळे मला पाण्याचा वापर करण्याची गरज नाही पडली। अशा प्रकारे मंद आचेवर आपण छान थालीपीठं भाजून घेऊया। थालीपीठं कडक होण्यासाठी मी ते पातळ थापले जातील याचा प्रयत्न करते। त्यासाठी ते स्प्रेड करून घेते छान, म्हणजे ते पातळ होतील, आणि पातळ झाले तर ते मंद आचेवर ठेवले तर ते कडक होतील। या हिशोबाने मी ते स्प्रेड करून भाजते, तुम्ही पाहू शकता। स्टेप बाय स्टेप आपले छान थालीपीठं भाजून झालेले आहेत। आता यासाठी थालीपीठासाठी आपण चटणी बनवणार आहेत। तवा गरम होता, त्याच्यावर शेंगदाणे टाकले भाजत, आणि चटणीसाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, मीठ आणि साखर। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे, पाणी टाकायचे, जसं लागेल तसं पाणी ॲड करत जायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं। चटणी आपली रेडी आहे, त्यासाठी थोडा तडका देऊया। तूप गरम करायला ठेवलं, तूप गरम झाल्यानंतर ते चटणीवर स्प्रेड करून घेऊया। मग आपली ही उपवासाची थालीपीठं आणि त्याच्यासोबतची चटणी रेडी आहे, तुम्ही चेक करू शकता। शेअरिंग करणारा दादा आहेस ना तू? शेअरिंग करणारा दादा? हा, दे बर का देऊला पण ना, देते देते देते। हा, खायती ना, दे ना बाबा त्याला, खायते ना त्याला, दे। कुक माय पैसे घे। दिले ना, 2-3 दिले ना। गुड बॉय। हा दादा, मी त्या 2 दिले आणि मी खाल्ले 2। हो हो हो, हळूच लागेल बरं, कात्री आहे। आणि बस आता
आजच सगळे नसतात फिनिश करायचे बरं का. दिवस फिनिश करा. देऊ तू खाली का टाकलं बाबू. ठीक आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या सोसायटीमध्ये देवी मातेची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे आणि आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस. रंग आहे पांढरा. पण आता क्लब हाऊसमध्ये जातोय, तो व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करीनच. त्या अगोदर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सबस्क्राईब आवर चॅनल प्रवीणा नितीन वाइब्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.